गरोदरपणाच्या काळजीमध्ये आपण काही विषयांची चर्चा पहिल्या पार्टमध्ये केलेली आहे. आता आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघूया की गरोदरपणामध्ये बाबा काय काय तपासण्या केल्या जातात किंवा गरोदरपणामध्ये आणखी काही लक्षण आहे किंवा तपासणीमध्ये डॉक्टर मंडळी किंवा आपल्याला काही जाणवलं तर आपण कशा पद्धतीने त्याची काळजी घेतली पाहिजे. अर्ली रजिस्ट्रेशन याविषयी आपण चर्चा केली. अर्ली रजिस्ट्रेशनमध्ये मी हे सांगितलं होतं की बाबा लवकर आपण जर 12 आठवड्याच्या आतमध्ये जर रजिस्ट्रेशन किंवा गरोदरपणाची नोंदणी केली तर आपल्याला काही गोष्टींच्या तपासण्या ह्या पहिल्या ट्रायमिस्टरमध्येच किंवा पहिल्या 3 महिन्यामध्ये केल्या गेल्या तर त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी आपण लवकरात लवकर दूर करू शकतो. आता तपासणीमध्ये आपल्या सर्वांना माहितीच असेल की बऱ्याच वेळेला या तपासणीमध्ये कॉमन तपासणी जी असते त्याला आपण हिमोग्लोबिन तपासणी म्हणू. नॉर्मल हिमोग्लोबिन आपल्या इंडियन स्त्रियांचं जे आहे ते आपल्याला खरं तर 11च्या वरती असायला पाहिजे, पण मोस्टली 9 ते 11 ह्या रेंजमध्ये आपल्या इंडियन स्त्रिया असतात. त्यामुळे हिमोग्लोबिनची तपासणी ही प्रत्येक व्हिजिटला आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण जसं जसं प्रेग्नन्सी ॲडव्हान्स होते, बाळाची वाढ होत राहते, तसं आईच्या शरीरातलं हिमोग्लोबिन हे कमी व्हायची शक्यता असते. त्यासाठी म्हणूनच आपण आयर्न किंवा लोहच्या गोळ्या सप्लिमेंटरी म्हणून आईला देत असतो. त्याबरोबरच तुमच्या लघवीच्या तपासणीमध्ये आपण युरिन अल्बुमिन किंवा शुगर म्हणतो की शुगर आढळते का, साखरेचा काही त्रास आहे का, किंवा त्याचबरोबर अल्बुमिन किंवा प्रथिनं ही जर तुमच्या लघवीमध्ये जर सापडली तर तुम्हाला पुढे जाऊन ह्या प्रेग्नन्सीमध्ये बीपीचा त्रास येण्याची शक्यता असते. यासाठी म्हणून ही युरिन अल्ब्युमिन शुगर ही तपासणीसुद्धा बऱ्याच वेळेला डॉक्टर तुमच्या प्रत्येक व्हिजिटला करून घेत असतात. आणि याबरोबरच आणखी महत्त्वाच्या ज्या तपासण्या आहेत त्याच्यामध्ये HIV ची तपासणी असेल, काविळीची किंवा HBsAgची तपासणी असेल, त्याचबरोबर VDRL किंवा सिफिलिस यासाठी असणारी जी तपासणी असेल या आपण करतो. अजून एक नवीन तपासणी आता यामध्ये कंपल्सरी केली आपण GTT म्हणतो आपण त्याला, की ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. कारण अलीकडच्या गरोदरपणाच्या कालावधीमध्ये डायबिटीसचं प्रमाण देखील सध्याच्या घडीला जास्त दिसून येत आहे. त्यामुळे ही ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट जर आपण केली तर त्या आईला बाबा आपल्याला डायबिटीसचा त्रास आहे का, किंवा तिची आत्ताची शुगर जी आहे पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा पहिल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जेव्हा बाळाचे सगळे ऑर्गन्स तयार होत असतात किंवा बाळाचे निर्मिती त्या काळामध्ये होत असते त्या कालावधीमध्ये आईचं हिमोग्लोबिन, शुगर, थायरॉइड ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल रेंजमध्ये असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जर त्या अनकंट्रोल असतील तर त्याचा बाळावरती काही परिणाम होऊ शकतो. याचं देखील आपण चर्चा आधीच्या व्हिडिओमध्ये केलेलीच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या तपासण्या ज्या आहेत ते योग्य वेळी आणि लवकरात लवकर जर केल्या आणि त्यामध्ये समजा आपल्याला असं जाणवलं की बाबा एखाद्या गरोदर स्त्रीचा हिमोग्लोबिन कमी आहे किंवा तिला शुगरचा त्रास आहे किंवा तिचा थायरॉइड वाढलेला आहे किंवा कमी झालेला आहे तर त्याचे योग्य पद्धतीनं आपण उपचार चालू करून तिच्या शरीरामधले हिमोग्लोबिन म्हणा किंवा शुगर म्हणा किंवा थायरॉइड या सगळ्यांची लेवल जर नॉर्मल रेंजमध्ये ठेवली तर बाळाच्या निर्मितीमध्ये बाळामध्ये कुठलाही दोष किंवा गतिमंद किंवा मतिमंद बाळ निर्माण येणे ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. आणि त्यासाठी म्हणूनच या काही तपासण्या डॉक्टर सांगतात त्या करणं खूप गरजेचे आहे. की आपण आता बोललो ते ब्लड रिपोर्ट्सविषयी, सोनोग्राफीविषयीचा एक व्हिडिओ आपण सेपरेट तयार केलेलाच आहे. तो आपण आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू शकाल. पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला किती वेळा सोनोग्राफी करायला पाहिजे, प्रत्येक सोनोग्राफीचं महत्त्व काय आहे आपण खूप डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. आणि त्यामुळं ज्या ज्या वेळेला डॉक्टर्स ॲडवाईस करतील त्यावेळेला त्या सोनोग्राफी देखील आपल्याला योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा डॉक्टरांकडे व्हिजिट द्याल किंवा तुम्ही स्वतः देखील जेव्हा डॉक्टरांकडे जाल त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी डॉक्टर्स पाहतात बघा की डॉक्टरांकडे जाण्याआधी बाहेरच आपलं वजन केलं जातं, आपली उंची बघितली जाते. आता हे देखील खूप महत्त्वाचं आहे. बाळाचे वाढ होत असताना आईचं वजन जे आहे ते प्रत्येक व्हिजिटला वाढत राहिलं पाहिजे. टोटल प्रेग्नन्सीमध्ये आईचं वजन हे जवळपास 11 ते 12 किलोनं पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये वाढतं आणि प्रत्येक व्हिजिटमध्ये त्याचा आलेख हा वाढताच असला पाहिजे जेणेकरून बाळाची वाढ योग्य रीतीनं होते हे आम्हा डॉक्टर मंडळींच्या लक्षात येतं. समजा जर आपण वजन पाहतोय आजच्या व्हिजिटमध्ये आपल्याला वजन दिसतंय त्याच्यापेक्षा समजा 1 महिन्यानंतरच्या व्हिजिटमध्ये ते वजन तसं स्टॅटिक राहिलं किंवा समजा ते वजन कमी झालं तर मग बाळाची वाढ व्यवस्थित नाही आहे आणि त्यासाठी म्हणून काही उपाययोजना करायची असतील तर ते डॉक्टर करत राहतात. त्याचबरोबर उंचीला देखील तेवढंच महत्त्व आहे. आम्ही जेव्हा पेशंट येतो आपल्याकडे रजिस्ट्रेशनसाठी त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा आपण उंचीची नोंद देखील करून ठेवतो. आम्ही आमच्या याच्यामध्ये असं म्हणतो की शॉर्ट स्टेचर किंवा 150 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची असेल त्यातल्या त्यात आम्ही 142 सेंटीमीटरपेक्षा कमी याला आपण शॉर्ट स्टेचर म्हणतो. म्हणजे 142पेक्षा कमी उंची असेल तर त्यांचं जी काही डिलिव्हरी होण्याची नॉर्मल डिलिव्हरी होण्याची वाट आहे ती छोटी असते आणि त्यामुळे तिच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी थोडीशी अवघड असते. म्हणून 142पेक्षा कमी जर उंची असेल तर ती शॉर्ट स्टेचर्ड आणि तिला सीझर लागण्याची शक्यता जास्त आहे आम्ही असं म्हणतो. आणि जर समजा आपली उंची 150 सेंटीमीटरच्या आसपास आहे, 148पेक्षा जास्त आहे तर आपण त्यांना बाकी काही कॉम्प्लिकेशन नसतील तर त्या मग स्त्रीचं आपल्याला नॉर्मल
डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न आपण करतो. त्यामुळे उंची देखील तेवढीच महत्त्वाची आहे. हे प्रत्येक व्हिजिटला काही उंची घेतली जात नाही. उंची एकदा घेतली म्हणजे ती तेवढीच असते स्टॅटिक, ती काही बदलत नाही. पण वजन हे प्रत्येक व्हिजिटला करणं गरजेचं आहे. त्याबरोबर प्रत्येक व्हिजिटला डॉक्टर तुमचं BP पाहतात, पोटावरून तपासणी करतात. त्याचबरोबर तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या सगळ्या तपासण्या, उदाहरणार्थ रक्तक्षय असेल तर डोळे तुम्हाला ठराविक अशा पद्धतीने डॉक्टर डोळे बघतात. त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये रक्ताचं प्रमाण किती आहे किंवा तुमच्या चेहऱ्यावर, पायावर किंवा पोटावर कुठं सूज आहे का, अशा गोष्टी पाहिल्या जातात आणि ज्याच्यामुळं BP किंवा इतर गोष्टींचं निदान आपल्याला लवकर करणं बरं पडतं. त्यामुळं प्रत्येक व्हिजिटमध्ये अशा पद्धतीची तपासणी ही डॉक्टरांकडे करून घेणं तितकंच गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला काही गरोदर स्त्री आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचं काही वेळेला कंप्लेंट अशी असते की मला बाळाची हालचाल जाणवत नाही आहे किंवा माझं पोटच दिसत नाही आहे. तर याच्याविषयी थोडंफार मला सांगावंसं वाटतं. बऱ्याच स्त्रियांमध्ये ज्या पहिल्या वेळेला प्रेग्नंट आहेत किंवा ज्यांचं मसल टोन चांगला आहे, ज्या सडपातळ आहेत, ॲब्डोमेन असं फॅटी नाही आहे किंवा फ्लॅट आहे, तर अशा लोकांमध्ये मसलचा टोन चांगला असल्याकारणानं त्यांचं पोट हे तुम्हाला 6व्या महिन्यापर्यंत दिसणारच नाही. त्यामुळं काहीतरी केसेस अशा माझ्या करिअरमधले आहेत की 6 महिने झाले तरी डॉक्टर माझ्या पोरगीचं किंवा बायकोचं पोटच दिसत नाही. त्यामुळे ही गरोदर आहे की नाही याच्याविषयी शंका आहे. इथंपर्यंतच्या गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की बाळाचं किंवा आईचं पोट दिसायला सुरुवात जी आहे ती खरं तर तुमच्या 6व्या महिन्यानंतरच पुढं सुरुवात होते. होय बाबा, एखादी स्त्री आहे, आधीच भरपूर मुलं झालेली आहेत, पोट लूज पडलेले, अशा केसेसमध्ये पिशवी पुढं पडली की पोट दिसायला लागतं, ते लवकर सुद्धा दिसू शकते. त्याचबरोबर बाळाची हालचाल जी आहे ती बऱ्याच वेळेला 6व्या महिन्यानंतर, मी तर म्हणतो 7व्या 6.5 पावणे 7 महिन्यानंतरच आईला जाणवायला चालू होते. बाळ 4-5 महिन्याचं असतं तेव्हा एवढंसं बाळ पोटामध्ये असतं, त्याचे हातपाय किती, ते हलवणार किती आणि तुम्हाला समजणार किती. तर बऱ्याच वेळी 4थ्या आणि 5व्या महिन्यामध्येच लोक सांगायला चालू करतात, सगळ्या काही गरोदर स्त्रिया असं म्हणायला चालू करतात की डॉक्टर मला बाळाची हालचालच जाणवत नाही. त्यामुळं माझं असं मत आहे की ह्या आधीच्या कालावधीमध्ये मोस्टली आपण सोनोग्राफी आणि बाळाचे जे काही ठोके आम्ही स्टेथोस्कोपनं ऐकतो त्याच्यावरतीच ह्या गोष्टीचं निदान चांगल्या पद्धतीनं होतं. पण गरोदर स्त्रियांना बाळाची हालचाल ही शक्यतो 6.5 महिन्यानंतरच बघावी असं मी म्हणेन. आणि त्याचबरोबर पोट दिसणे हा प्रकार देखील जो आहे तो तुम्हाला काही स्त्रियांमध्ये 6व्या महिन्यानंतरच दिसायला सुरुवात होईल. काही स्त्रियांमध्ये पायावरती सूज येणं हे फिजिओलॉजिकल पण असू शकतं. आता नॉर्मली कसं होतं 7व्या महिन्यानंतर खरं तर बाळाची वजन खरं वाढायला सुरुवात होते. 7व्या महिन्यापर्यंत बाळाचं वजन 1 ते 1.5 किलोच्या आसपासच असतं. समजा 7व्या महिन्यानंतर पुढं ते बाळाचं वजन जसं जसं वाढत जातं तसं बाळाचं वजन वाढल्यामुळं पायाकडून येणारा जो काही रक्त आहे परत जाणारं तुमच्या हृदयाकडं, ते बाळाच्या वजनामुळं मध्ये थांबवलं जातं आणि त्यामुळं आपण जेव्हा झोपून राहतो त्यावेळेला त्या रक्तवाहिन्यांवरती प्रेशर पडून खालचं रक्त तिथंच राहून पायावरती सूज येते. तर ही सूज ही फिजिओलॉजिकल असते, तिला काळजी करायची गरज नाही आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सूज असू शकते, थोडं पिल्ला चालला तर सूज निघून जाते. अशी पद्धतीचं जर सूज पायावर असेल तर काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. त्यातल्या त्यात बऱ्याच वेळेला एकाच पायावर सूज दिसते, दुसऱ्या पायावर नाही. असं जर असलं तर काहीच काळजी करण्याची गरज नाही, ही फिजिओलॉजिकल आहे असं आपण समजावं. पण तरी देखील समजा सूज जास्त प्रमाणात वाटत असेल तर आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. कारण पेडल एडेमा आणि ॲब्डोमिनल वॉल एडेमा ही 2 लक्षणं जी आहेत ती BPची किंवा तुमचं ब्लड प्रेशर वाढले असण्याची लक्षणंसुद्धा असू शकतात. त्यामुळे ह्या प्रेग्नन्सीमध्ये योग्य पद्धतीनं डॉक्टरांकडं अर्ली रजिस्ट्रेशन करणं, आपण आता म्हटलं तसं कमीत कमी 5 व्हिजिट किंवा प्रत्येक महिन्यामध्ये 7व्या महिन्यापर्यंत 1 व्हिजिट, 8व्या महिन्यामध्ये प्रत्येक 15 9व्या महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्याला अशा पद्धतीनं व्हिजिट देणं. त्याचबरोबर डॉक्टर्स जे काही डाएट सांगतील, रेस्ट सांगतील त्या पद्धतीनं आपण फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला एक निरोगी बाळ जन्माला घालता येईल. आणि सप्लिमेंटरी ड्रग्समध्ये आपण जे सांगितलं की 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला डॉक्टर सांगतील त्या पद्धतीनं आयर्न आणि कॅल्शियम हे सप्लिमेंटसुद्धा आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. आणि काही धोकादायक लक्षणं जसं मी पायावर सूज असणं किंवा बऱ्याच वेळेला काही जणांना डोके दुखणं, वॉमिटिंग होणं किंवा डोळ्यासमोर अंधारी येणं, अशी काही जर लक्षणं प्रेग्नन्सीमध्ये जर आपल्याला दिसली तर लगेचच आपण डॉक्टरांशी संपर्क करावा, म्हणजे जेणेकरून आपल्याला गरोदरपणामधील पुढचे होणारे जे काही धोके आहेत ते आपण टाळू शकतो. आणि अशा पद्धतीनं आपण प्रेग्नन्सी केअर या विषयामध्ये जे काही मुद्दे चर्चिले त्याच्या पद्धतीने जर काळजी घेतली तर आपल्याला एक निरोगी बाळ आणि आई राहायला काही हरकत नाही. धन्यवाद.